एका व्यवहारात विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या 1.5 पट असून नफा 80 रुपये आहे, तर विक्री किंमत किती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या 1.5 पट आहे असे म्हटलेले आहे. मग समजा या ठिकाणी आपण खरेदी किंमत x गृहीत धरूया. खरेदी किंमत x आहे, तर विक्री किंमत किती होईल? विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या 1.5 पट आहे, म्हणजे 1.1 x एवढी किंमत विक्री होईल. आता याला अपूर्णांकात रूपांतरित करूया. 2 आणि 1 3, 3/2 x ही झाली विक्री किंमत. आता नफा होतो याचा अर्थ विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, आणि यासाठी सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. तर या ठिकाणी आपण किमती टाकूया. विक्री किंमत आपण या ठिकाणी काढलेली आहे 3/2 x, म्हणजेच 3x छेदामध्ये 2, वजा खरेदी किंमत आहे x बरोबर नफा झालेला आहे या ठिकाणी 80 रुपये. आता यावरून आपण सुरुवातीला x ची किंमत काढूया आणि त्यानंतर मग विक्री किंमत काढूया. आता या ठिकाणी छेदामध्ये 2 आहे, या ठिकाणी काही नाही आहे, म्हणजे 1 असतेच. तर या ठिकाणी छेदामध्ये समछेद करण्यासाठी दुसऱ्या अपूर्णांकाला 2 ने गुणूया. मग 3x छेदामध्ये 2 वजा 2 ने गुणल्यामुळे या ठिकाणी 2x होतील आणि छेदामध्ये 2 बरोबर 80. आता छेद समान आहे, एकाच वेळेस लिहूया आपण, आणि अंशामध्ये 3x वजा 2x म्हणजे x उरलेला आहे बरोबर 80. आता हा 2 उजवीकडे नेल्यानंतर गुणिला होईल, म्हणून x बरोबर 80 गुणिला 2 म्हणजेच 8 दुनी 16, 160. आता x या ठिकाणी आपण गृहीत धरलेले आहे खरेदी किंमत, म्हणजे खरेदी किंमत आहे 160. आता विक्री किंमत आपल्याला विचारलेली आहे, तर विक्री किंमत म्हणजे काय? तर 3/2 x म्हणजे या ठिकाणी गुणिला आहे, म्हणून 160. आता या ठिकाणी 2 8 16 आणि हा 0 ठेवला, 80 झाले. आता 3 गुणिला 80 म्हणजेच 8 त्रिक 24, 240, म्हणजेच विक्री किंमत आलेली आहे 240 रुपये. पर्याय क्रमांक बी.